नमस्कार, श्रीषाज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. श्रीषा आज तुम्हाला तिची नवीन टॉईज दाखवणार आहे. कॅट. तिला प्राणी पक्षी खूप जास्त आवडतात. तिच्याकडे ऑलरेडी आहे एक डॉग आहे आणि एक लॉयन पण आहे. आता तिच्यासाठी ही नवीन कॅट घेतलेली आहे. हाय कर सगळ्यांना. आणि तुझी माऊ दाखव सगळ्यांना. हो, आणि मांडीवर घे माऊला आता. आणि माऊला कशी झोपी लावते तू? ओके. आणि माऊला काय खाऊ द्यायचा? दूध प्यायला द्यायचं. आणि पाज माऊला दूध पाज. असं पाजायचं दूध. ओके. आणि माऊला थापटव. आणि माऊसाठी गाणं म्हण ना. गाणं कुठलं म्हणणार तू माऊसाठी? गाणं कुठलं म्हणणार तू? जुजू जुजू. ओके. मी तिला ॲपल खायला दिलं आहे. तिला ते कट करून नाही आवडत, त्यामुळे मी तसंच तिला साल काढून खायला दिलं आहे. तिथे माऊला पण खाऊ घालू राहिली आहे. आणि लहान मुलांना शक्यतो ॲपल वगैरे देताना आहे ना, त्याची साल काढूनच द्यायला पाहिजे, कारण सालीवरती खूप जास्त केमिकल असतात. कारण ट्रान्सपोर्ट आणि स्टोअर करण्यासाठी त्यावरती खूपच जास्त केमिकल यूज केलेले असतात आणि ते खूप जास्त शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं लहान मुलांना फळे देताना व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि त्यावरची साल वगैरे व्यवस्थित काढूनच मगच द्यायला पाहिजे. इथे ती तिचे कलर पेन्सिल आणि बुक घेऊन बसलेली आहे. त्या बुकमधल्या चित्रांना कलर करायचं असतं, तर तिला ते खूप आवडतं. ती अगदी मन लावून त्यांना कलर करायचं काम करते. तर हा जो लहान मुलांचा फेज असतो ना, यामध्ये त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास खूप झपाट्याने होत असतो. त्यामुळे लहान मुलांना जितकं होईल तितकं असं क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये गुंतवणं गरजेचं असतं, जेणेकरून याचा फायदा त्यांना पुढे जाऊन होतो. मी तिच्यासाठी डाळ भात बनवायला टाकलेला आहे, पण तो अजून बनवायला वेळ आहे. तोपर्यंत मी तिला सोनपापडी दिली होती खायला, तर ते खायचं काम सुरू आहे तिचं आता. आणि लहान मुलं जेव्हा अशा ॲक्टिव्हिटीज करत असतात, तेव्हा त्यांना आपण प्रोत्साहित करणं हे पण खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे ते पण अजून त्यात खूप जास्त इंटरेस्ट घेऊन त्या ॲक्टिव्हिटी करतात. काय खाते तू सांग? आणि तुझी माऊ कुठे आहे सांग? माऊ माऊ आहे तुझी? ओके ओके. आणि बाळा, जेवताना मांडी घालून बसायचं ना. मांडी घाल. ओके. आणि तुझी प्लेमॅट दाखवायची सगळ्यांना. प्लेमॅट कुठे आहे तुझी? ही प्लेमॅट. तर तिची ही जी प्लेमॅट आहे ती 6 मंथची होती, तेव्हाच आम्ही घेतलेली होती ही प्लेमॅट. तर तिच्यावरची जे लेटर होते कवर, तर ती लहान होती तेव्हापासूनच तिने ते असे पूर्ण सगळे फाडून वगैरे टाकले ते लेटर्स. तर तिच्या पप्पांनी आता हे तिला असे लेटर्स काढून दिले यावरती. ए फॉर सांग. ए फॉर ए कुठे दाखव आपला ए. ओके. आणि बी, सी, डी, ई, एफ कुठे आहे? एफ, जी, एच, आय, जे, के दाखव. के. ओके. एल, एम, एन, ओ, पी दाखव ना. पी. हां.
तिला कुकरच्या शिट्टीचा आवाज नाही आवडत, ती घाबरते आणि कान बंद करते आणि लगेच मला बोलत असते, आई शिट्टी बंद कर म्हणून. बाळा शिट्टी बंद करू? बंद करू? ओके. श्रीषा काय करते बेटा तू? श्रीषाच्या झाडांना पाणी द्यायचं काम सुरू आहे. बाळा काय करते तू? हे जे झाड आहे ते गवती चहाचं झाड आहे. इथेच या ठिकाणी मी गाजरचं रोप लावलंय, ते पण खूप छान फुटलंय. त्याला असे छोटे छोटे कोंब आलेत. आमच्या गॅलरीतून व्ह्यू पण खूप छान दिसतं. इथे नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. इथे खाली समोर जे ग्रीन दिसतंय तिथे गणपतीचं मंदिर आहे. सकाळ संध्याकाळ तिथे आरती सुरू असते. संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागलेले, तर मी लसूण निवडायला घेतलेला. ती आली माझ्याकडे, बोलते आई मी निवडून देणार लसूण. तर माझ्या हातातून घेऊन तिचं असं लसूण निवडून द्यायचं काम चालू आहे. ती अशीच आईला छोट्या छोट्या कामात मदत करत असते. त्यानंतर पुन्हा ती पोळ्या भाजताना आली माझ्याकडे आणि हे बघा तिचं असं पोळ्या भाजायचं काम सुरू आहे. हो, पलट पोळी पलट. पोळीला पलटी मार ना. आमचे रात्रीचे वगैरे जेवण झाल्याच्या नंतर तिचे पप्पा बाहेर चालले होते, तर तिने पप्पांना आईस्क्रीम आणायची सांगितलेली. आणि लहान मुलांना शक्यतो चॉकलेट आईस्क्रीम या गोष्टी जितक्या होईल तितक्या टाळायलाच पाहिजे. ठीक आहे, मुलं हट्ट करतात कधीतरी, ठीक आहे, पण शक्य होईल तेवढं टाळणं गरजेचंच आहे. तुझा मी खाते बोल आईस्क्रीम. खा, पाय पुढे घेऊन खा. गुड. बाळा मला आईस्क्रीम दे ना. माऊ खाली ठेव आणि बाय बोल सगळ्यांना. आणि एक पादे असा गोडसा. आणि लाईक कर, लाईक असं. यस, लाईक. यस.